नमस्कार, मी गौरीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण भरली मिठाची वांगी करणार आहोत। त्याच्यासाठी मी हे 8 वांगी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ह्यांना आपण कट करून घ्यायचं आहे। भरली मिठाची वांगे करण्यासाठी मीडियम साईजचे वांगे घ्यायचे आहेत। हे देखील आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि मधून ह्याला कट मारायचा। अशी सगळी वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहेत। वांगी आपली कट करून झालेले आहेत। ह्याला मी पाण्यामध्ये भिजत घातले। आता आपण मसाला करून घेऊ। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडा कढीपत्ता घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 इंच आलं, 2 चमचे शेंगाचं कूट, खोबऱ्याची पेस्ट किंवा तुम्ही खोबरं आयत्या वेळी बारीक करायला घेतलं तरी चालेल। माझ्याकडे पेस्ट आहे म्हणून पेस्ट घेतले। 2 चमचे खोबऱ्याची पेस्ट घातले आणि लसणाच्या पाकळ्या 8-10 पाकळ्या आहेत। ह्याची आपल्याला व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट करून झालेले आहे। आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। छान आपली पेस्ट झालेली आहे। ह्याच्यामध्ये मी 1 ते 2 चमचे पाणी घालून बारीक करून घेतलं। आता बाकीचं साहित्य आपण त्याच्यात घालू। हळद 1 छोटा चमचा आहे मसाल्यातला, तेवढी हळद घेतली। हिंग हळद महत्त्वाचा आहे। हा गरम मसाला आहे, साधारणतः 1 चमचा मी घालते। गरम मसाला, आलं आणि हिंग, हळद हे खूप महत्त्वाचं आहे। त्याशिवाय मिठाचे वांगे आपले होत नाहीत। चवीनुसार मीठ, मिठाच्या वांग्याला थोडंसं जास्त मीठ घालायचं, अगदी थोडं, नाहीतर मीठ जास्त सांगितलं म्हणून खूप घालशीला, तसं काही नाही, अगदी थोडं जादा घाल। तर पाणी घातल्यामुळे थोडंसं पातळ झालं ना ते, त्याच्यामुळे 1 चमचा आणखीन वरून शेंगाचं कूट घातले। ह्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला आपला अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता मी ही वांगी सगळे अगोदरच पाण्यातून बाहेर काढलीत बरं का। नाहीतर काय होतं, डायरेक्ट पाण्यातून घेतलं ना, पाणी सगळं त्याच्यात होतं आणि मसाला बाहेर पडतो। हे पहा, अशी वांगी आपण भरून घ्यायची आहेत। अशा प्रकारे सगळे वांगे आपण भरून घ्यायचे आहेत। हा जो मी गरम मसाला केलेला आहे तो मी घरीच बनवलेला आहे। तो देखील कसा करायचा ते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन। सगळे वांगे आपले भरून झालेत। आता चला आपण भाजी करून घेऊ। मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, छोटा चमचा आहे। जिरे मोहरी घातले, थोडा कढीपत्ता, हळद, पुन्हा थोडीशी हिंग आणि भरलेले वांगे आपल्याला ह्याच्यात घालायचे। व्यवस्थित ह्या वांग्यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आपण नेहमी भाजीला जे मीठ घालतो त्याच्यापेक्षा अगदी थोडं जादा घालायचं, म्हणून त्याला मिठाचे वांगे म्हणतात। मधून ह्याला पलटायचं आहे आपल्याला, म्हणजे एका बाजूने भाजले की दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं याला। हे पाहायचा कलर बदललेला आहे। हे वांगे असे आपल्याला आलटून पलटून घ्यायचे आहेत। हे व्यवस्थित ते भाजले पाहिजेत। त्याची देठं आहेत ना, ते आतल्या बाजूला आपण करून घेऊ, म्हणजे देठही छान असे भाजले जाते, मऊ होतात ते। 1 टोमॅटो आहे, मी त्याच्यात घालते। आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल। तर आपण 2 ते 3 मिनटं झाकून ठेवू। 2 ते 3 मिनटं झालेले आहेत। ह्याला वाफही छान धरले। तो हा राहिलेला मसाला आहे, आता ह्याला मी ह्याच्यात घालते। मगाशीच जर घातला असता ना, तो करपून गेला असता। ह्याला व्यवस्थित असं परतून घेऊ आपण ह्याच्यामध्ये।
हळदीमुळे ह्याला खूप छान असा रंग आलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यात पाणी घालायचं आहे. मी भांड्यातलंच पाणी घालते, म्हणजे आता मसाला देखील सगळा निघून येईल मिक्सरच्या भांड्यातला. 5 मिनटं ह्याला असं आपण झाकून ठेवायचं. ह्याला कडेने तेलही व्यवस्थित सुटलेलं आहे. आपले वांगेही छान शिजलेले आहेत. हे छान असे वांगे आपले शिजलेले आहेत. साधारणतः आपण ह्याला 1 वाटी पाणी घातलं होतं शिजवताना, आणि ते झाकून ठेवल्यामुळे छान असे शिजले. 2 मिनटं ह्याला झाकू आणि आपण काढू. भरले मिठाचे वांगे तयार झाले आहेत. आता ह्याला मी काढून घेते. अतिशय छान आपले भरले मिठाचे वांगे तयार झालेले आहेत. हे पहा, खूपच छान आपले हे मिठाचे वांगे तयार झाले आहेत. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणखीन कमेंट करा. त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.